सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 5 आणि अवधूत घरा आले याचा भाग 3. थिऑसॉफिस्ट मंडळींचे अनुभव. पहिलं उदाहरण थिऑसॉफीच्या प्रवर्तक मॅडम HP ब्लेवेटस्की यांचं देतो. मॅडम ब्लेवेटस्की त्यावेळेस अवघ्या 17-18 वर्षांच्या होत्या. असं सांगतात की मॅडम ब्लेवेटस्की एके दिवशी सायंकाळी लंडनमधील एका बागेत बसल्या होत्या. त्यावेळेस कद नेसलेला असा कोणी एक भारतीय पुरुष एका राजकुमाराबरोबर त्यांच्याकडे येताना त्यांनी पाहिला. ह्या भारतीय सिद्ध पुरुषानं मॅडमशी त्यावेळी काही बोलणंसुद्धा केलं आणि योगिक कृपा केली. पुढे पुढे मॅडम त्यांना भेटलेल्या ह्या सिद्ध पुरुषालाच आध्यात्मिक मार्गातील त्यांचा एक संरक्षक म्हणून संबोधित असत. ह्या घटनेपासून मॅडम ब्लेवेटस्कीचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला असं त्यांचं चरित्र वाचताना दिसतं. दुसरं उदाहरण प्रसिद्ध थिऑसॉफिस्ट योगी T. सुब्बाराव यांचं. सुब्बाराव बुद्धिमान होते. त्यांच्या विद्यार्थी दशेत फर्स्ट क्लास विद्यार्थी होते, वकील होते. त्यांनी वेदांतशास्त्र आणि योगशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला होता. असं सांगतात की योगी T. सुब्बाराव यांना एका रात्री सूक्ष्म रूपानं असं एका सिद्ध पुरुषानं दर्शन दिलं आणि उपदेश केला. पुढे त्यांचा आध्यात्मिक प्रवास जोरात सुरू झाला. लोकांचं असं मत आहे की त्यांना असं हे एक प्रकारचं दत्तदर्शनच झालं होतं. असं का, तर दत्तात्रेय देवतेबद्दल सुब्बाराव यांच्या ठिकाणी परम आदर असे. आध्यात्मिक मार्गात सिद्ध सद्गुरूंचं स्थान फार महत्त्वाचं असतं असं मानणाऱ्यांपैकी हे T. सुब्बाराव एक प्रसिद्ध थिऑसॉफिस्ट होत. प्रसिद्ध थिऑसॉफिस्ट कर्नल ऑलकॉट यांचं हे तिसरं उदाहरण तर भारतीय योगशास्त्राची शान वाढवणारं असंच आहे. कर्नल ऑलकॉट हे अमेरिकन गृहस्थ होते. कर्नल साहेब एका रात्री आपल्या खोलीत वाचत बसले होते. त्यावेळेस एक भारतीय व्यक्ती त्यांच्याजवळ येताना अशी त्यांनी पाहिली. ती व्यक्ती महान तेजस्वी होती. त्या व्यक्तीनं भारतीय पद्धतीचे पांढरे कपडे घातले होते आणि डोक्याला भारतीय पद्धतीची पांढरी पगडी घातली होती. कर्नल ऑलकॉट या त्यांच्या प्रत्यक्ष दृष्टांतातील त्या सिद्ध पुरुषाचं वर्णन करताना लिहितात, ही वॉज सो ग्रँड मॅन, सो इम्ब्यूड विथ द मॅजेस्टी ऑफ मोरल स्ट्रेंथ, सो luminously spiritual, so evidently above the average humanity, that I felt abashed in his presence and bowed my head and bent on my knee as one does before God or God-like personage. A hand was lightly placed on my head. कर्नल ऑलकॉट यांनी वर्णिलेला वरील दृष्टांत योगशास्त्रदृष्ट्या शास्त्रशुद्ध आणि मनोवेधक असाच आहे. त्यांच्यावर दृष्टांतात झालेली सिद्ध कृपा
दीक्षाविधी दाखवणारी अशीच आहे. योगशास्त्राच्या प्रांतात किंवा अमनस्क योगाच्या प्रांतात मन शून्य होणाऱ्या अगदी जवळच्या स्थितीत सिद्ध पुरुषाच्या कृपेनं येणाऱ्या अनुभवाचं स्वरूप समजावं म्हणून आत्ताच काही उदाहरणं दिली. ती उदाहरणं मोठ्या व्यक्तींची दिली, कारण छोट्या व्यक्तींच्या अनुभवांना जगात विशेष महत्त्व नसतं. त्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. पाश्चिमात्य विद्वानांची दिली, कारण पश्चिमेकडे आमच्या विद्वानांचा जास्त ओढा आहे. फ्राईड असं म्हटलं की कळतं, उमजतं आणि पटतं. आईन्स्टाईनचं असं मत आहे असं सांगितलं की विश्वविद्यालयातील आधुनिक केरोपंत छत्र्यांचं छत्र जरा हलतं. असो, आता ह्या प्रकरणातील मूळ विषयाकडे वळतो. शक्तिपात दीक्षेचं रहस्य. स्वामींच्या यौगिक शक्तीचे एकामागून एक असे अनुभव येत होते. माझं सद्गुरू चिंतन चालूच असे. सारखा स्वामींच्याच चिंतनात असे. स्वरूपानंद आणि पावस ह्या व्यतिरिक्त विचार माझ्या मनात नसतच. असाच काळ चालला होता. आता 14 वर्षांच्या अनुभवानंतर म्हणून लिहितो, इतःपर ह्या विषयावर लिहिण्याचा माझा अधिकार नाही ह्याची जाणीव मला आहे. योगशास्त्रदृष्ट्या सद्गुरूंनी शिष्यात शक्तिपात केला आहे किंवा नाही ह्याचा शोध घेण्याचा सुरुवातीला तरी शिष्याला एकच मार्ग उपलब्ध असतो, तो असा, शिष्यानं कधीकधी आपलाच असा आपल्या अंतर्यामी खोल असा शोध घ्यावा. तपासावं आपले भाव कसे आहेत, आपली मनीची बैठक कशी आहे ते बघावं. निशिदिनी सर्व कार्यात सद्गुरूंची अशी आठवण आपल्याला कितपत येते, सद्गुरूंचं स्मरण आपल्याला कितपत होतं हे तपासावं. तारुण्यात एखाद्या सुंदर मुलीवर एखाद्या तरुणाचं प्रेम बसतं. त्या मुलीचं त्या तरुणावर प्रेम बसतं. त्यावेळी ती मुलगी कशी त्या तरुणाच्या मनात अगदी घरटं करून बसते, चिमणीच्या घरट्याप्रमाणे. आपल्या मनातील त्या छोट्या घरट्यात तो तरुण कसा त्या मुलीच्या नकळत म्हणा, प्रकट म्हणा किंवा चोरून म्हणा पदोपदी आठवण करीत असतो. पहावं, शिष्यानं सुरुवातीला तरी असं खोल पहावं, आत पहावं, अंतर्यामी तपास घ्यावा. बघावं की सद्गुरूंनी आपल्या पहिल्याच भेटीत असं एखादं शाश्वत घरटं आपल्या मानस मंदिरात बसवलं आहे किंवा कसं. आणि तसं एखादं शाश्वत घरटं सद्गुरूंनी तुमच्या मानस मंदिरात बसवलं असेल तर खुशाल समजा सद्गुरूंनी तुमच्यात शक्तिपात केला आहे म्हणून. पहिल्याच दिवशी तुम्ही सद्गुरूंना जिंकलं आणि सद्गुरूंनी तुम्हाला जिंकलं. नंतर तुमच्या अनेक सद्गुरू भेटीत उरतं ते फक्त सद्गुरू प्रेमाचं स्पंदन, सद्गुरू भक्तीचा विलास आणि समर्पणाची परीक्षा. का कुणास ठाऊक, माझ्या इसवी सन 1962च्या आणि अगदी पहिल्याच भेटीत स्वामी स्वरूपानंदांनी माझ्या मानस मंदिरात असं एक छोटं घरटं केलं होतं. पुढं मी सारखा स्वामींच्या चिंतनात राहू लागलो, इतका की गुरु, आत्मा आणि देव ह्यात माझ्या लेखी तरी फरक उरला नव्हता. स्वामी 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 असं माझं जीवन झालं होतं. मी सारखा त्यांच्याच स्मरणात राहू लागलो होतो आणि म्हणूनच मला वाटतं स्वामींच्या यौगिक शक्तीची अधिकाधिक अशी प्रचिती मला येऊ लागली होती. आज इथेच थांबूया. यानंतरचा या 5व्या प्रकरणातला 4था भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी
स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.